नमस्कार. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी तक्रारी करायच्या आहेत आणि तुमची बाजू कोण ठामपणे मांडेल असं तुम्हाला वाटतं? माझी बाजू माझी मैत्रीण. मैत्रीण या, तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे थांबा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधीपासून ओळखता एकमेकींना? झाली 12-13 वर्ष झाली. कुठे राहता तुम्ही आता? पहिल्यांदा मी 4थ्या माळ्यावर राहायची, इकडे फर्स्ट फ्लोअरला. आता सध्या मी भांडुपला राहते. अच्छा, म्हणजे लांब गेलात तुम्ही आता. पण तरी माहिती आहे यांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला? हो, जुनी मैत्री आहे आणि जिव्हाळ्याची आहे. यांनी कुठलेही आरोप केले तरी तुम्ही त्यांची वकिली कराल आता? नक्कीच. खोडून काढाल आणि ह्या कशा बरोबर आहेत ते सिद्ध कराल. बघूया, बोला. तिला पटकन राग येतो आणि पटकन बोलून जाते कोणाला. राग येतो पण त्याच्या मागे काही कारण असतात ना, म्हणजे कारण असतं तेव्हाच ती रागवते. कळलं? त्याशिवाय नाही रागवणार. पण मान्य आहे का तुम्हाला ह्या पटकन राग येतो? हा, राग येतो तिला, नाही म्हणत नाही, पण त्याच्या मागे कारण असतं तेव्हाच ती रागवते. अच्छा अच्छा, कारण असतं म्हणून रागवते. बोला. आई आणि तिची कुठली मैत्रीण जर दोघी भेटल्या तर खूप वेळ गप्पा मारत बसतात. हे मान्य आहे तुम्हाला? मान्य करण्यामागे पण कारण आहे. आता माझंच उदाहरण घ्या. काय तुमचं उदाहरण? आता मीच इथे लांब गेली आहे तिच्यापासून. आमची जिव्हाळ्याची मैत्री आहे, पण लांब गेल्यामुळे आमची गाठभेट जास्ती होत नाही, मग त्याच्यामुळे फोनवर जास्ती बोलते ती माझ्याशी. पण मला सांगा की तुम्ही आणि पूर्वी इथे राहत असताना दोघी भेटल्या की तासनतास बोलायचे, म्हणून मिस्टर भांडुपला गेले का घेऊन? नाही, मला आपलं विचारतो, मनात आलेला प्रश्न विचारलेला. असं काहीच नाही कारण. तुमची तक्रार काय? एक तक्रार. काहीच नाही तक्रार. चेहऱ्यावर तुमच्या हसण्यात काय लिहिलंय वाचून दाखवू? काही नाही तक्रार. आता तुम्ही निघून जाल, नंतर मला बाहेर राऊंड मारायला जावं लागेल. या सगळ्या तक्रारीवर तुमचं काय म्हणणं? आधी मावशी म्हणाली की तिला राग पटकन येतो, पण राग येतो म्हणजे काहीतरी तेव्हा झालेलं असतं. असं म्हणजे मी जे काही करते तेव्हा ते केल्यानंतर पण तुम्ही लोक जर मला कोणी काय बोललं तर मला राग येणं साहजिक आहे, की मी माझी भूमिका चांगल्या प्रकारे मांडायची, म्हणजे करायची, किंवा जे काही माझ्याकडनं करायचं असतं ते मी व्यवस्थित करून सुद्धा जर मला कोणी काय बोललं तर मग राग साहजिक येतो. पण नाहीतर मी एरवी शांत असते, असं सहसा चिडत नाही. मला सांगा, मग आता स्वतःच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्वभावामध्ये म्हणजे आता हे म्हणतात की राग येतो, ठीक आहे, मी आजपासून प्रयत्न करेल की राग कमी करायचा. हो का? आणि त्यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे मिस्टरांनी? काहीच करायला नको. नाही, आहे तसे ते चांगले आहेत खरंच, न केलेलंच बरं आहे. पण तरी त्यांनी थोडंसं फ्री राहायला पाहिजे आणि थोडंसं बोलायला पाहिजे, अजून मिक्स व्हायला पाहिजे सगळ्यांमध्ये. नक्की होते. बरं, आता या पुढच्या खेळासाठी तुमची धावपळ होणार आहे. मी एक अक्षर देतो किंवा एक रंग सांगतो, त्या रंगाच्या वस्तू घेऊन यायच्या. हा, किंवा अक्षर सांगतो. अक्षर आहे ब. बांगडी, बशी, बटाटा. आण ना लवकर चित्रा. अगं हे टब आहे. बशी, खाली बटाटा आहे, खाली बटाटा. बाटली खाली बटाटा, इथे खाली कांदे बटाट्याच्या. बरणी आण नंतर. 20 सेकंद झाली. बरणी आण भरलेली आण. बांगडी दे हातातली काढून पटकन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. हे काय आहे? ते कसं बकेट होईल? बदाम 1, बशी 2, बाटली 3, बरणी एवढी लहान असते. बरं, 4, बटाटा 5. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळेल. हे काय? बॅग आहे. ही बॅग आहे. छोटी पर्स. तिला बॅग आपण. ही बॅग म्हणजे छोटी पर्स. हे काय आहे? आणि ते बाटली. 400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला.
केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुम्हाला.